नोटाबंदीनंतर जाणवलेला चलन कल्लोळ सलग आजही दिसून येतोय, कारण मुंबई आणि पुणे सोबतच अनेक शहरं या ठिकाणची एटीएम आजही रिकामी आहेत, त्यामध्ये खडखडाट आहे। त्यामुळे नोटाबंदीनंतर ओढावलेली स्थिती पुन्हा एकदा अनुभवायला मिळतेय। गेल्या आठवड्यात सुद्धा एटीएम मध्ये पैसे नसल्याच्या तक्रारी आलेल्या होत्या, मात्र ही एटीएम रिकामी का होतायत याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मुंबई आणि पुणे यासह काही महत्त्वाच्या शहरातली एटीएम मशीन्स ही बंद आहेत, पैसे निघत नाहीयेत। त्यामुळे ज्या एटीएम मध्ये पैसे आहेत त्या ठिकाणी लोकांची पुन्हा एकदा मोठी रांग अनुभवायला मिळतेय। नेमकं कारण काय आहे, पैसे का संपतायत, एटीएम मध्ये पैसे का भरले जात नाहीयेत याची मात्र स्पष्ट उत्तरं अजूनही मिळालेली नाहीयेत। परंतु मुंबई पुण्यासह अनेक शहरात सध्या पुन्हा एकदा एटीएम रिकामीच पाहायला मिळतात। नोटाबंदीच्या काळामध्ये खरं तर ही परिस्थिती आली होती आणि आता पुन्हा एकदा नागरिकांना पैसे मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला, आपण पाहूया। नोटबंदीनंतर आता देखील पुन्हा एकदा लोकांना पैशासाठी वणवण भटकावं लागते, कारण की मुंबईमध्ये तर संपूर्ण मुंबईमध्ये असे अनेक जागा आहेत ज्या ठिकाणी एटीएम मध्ये पैसेच नाहीयेत। नुकताच पगार झालेला आहे अनेक लोकांचा आणि आपला पगार जो आहे तो पगार काढण्यासाठी अनेक लोक एटीएम कडे वळत आहेत। एटीएम मधून पैसे काढण्यासाठी वळत असताना त्यांनी आपले कार्ड जे आहे ते देखील यूज करतात, पण एटीएम मध्ये पैसेच नाहीयेत। तर आता एटीएम मध्ये तर काय मिळत नाहीत, पैसे आवश्यकता होती, मला मेडिसिन्स घ्यायचे होते, पण आता मला विड्रॉ करता येत नाही। नक्कीच सलग तिसरा आठवडा हा आहे की ज्यामध्ये एटीएम मध्ये पैसे नाहीयेत। आता येणाऱ्या काळात तरी एटीएम मध्ये पैसे भरावे, जेणेकरून लोकांना त्यांचे हक्काचे पैसे काढता येतील, असा सगळ्याच लोकांचा सरकारला सांगणं आहे। त्यामुळे शासनाने देखील लवकरात लवकर कॅश अवेलेबल करून द्यावी, या बँकांनी देखील कॅश अवेलेबल करून द्यावी, जेणेकरून लोकांना स्वतःचे हक्काचे पैसे एटीएम मधून काढता येतील। कॅमेरामन गजानन अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।